पिंपरी चिंचवडमधल्या मोशीत इमारतीची दुर्घटना घडलेली आहे आणि इथं खासदार श्रीरंग बारणे हे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. आपा अनेक चुका दिसत आहेत, महापालिकेच्या असतील, कंत्राटदाराच्या असतील. महापालिकेचे आयुक्त मात्र थेट कंत्राटदाराला आत्ताच क्लीन चिट देण्याची घाई करतायत. मी सांगतो की या ठिकाणी जो कचरा संकलन करतो ठेकेदार, ते जे नॉर्म्स टेंडरमध्ये दिले ते पाळले का नाही याची चौकशी करायला पाहिजे. आयुक्तांनी आताच उघडपणे कुठली स्टेटमेंट देणं खरं तर चुकीचं होतं आहे. कारण या सगळ्या प्रक्रियेची चौकशी करून, झालेल्या घटनेची चौकशी करून, याच्यामध्ये जो संबंधित ठेकेदार असेल, अधिकारी असेल, याच्यावरती कारवाई ही झाली पाहिजे. कारण जवळपास 8 जण अजूनही 8 अडकलेत 23मधले, आणि 8मध्ये ते सुरक्षित आहे किंवा नाही अजूनही त्याची कल्पना नाही. परंतु एखाद्याच्या जीवावर्षी खेळणं हा खरं तर मूर्खपणा आहे. ज्या पद्धतीने हे कार्यालय त्या ठिकाणी जिथं कचरा संकलन करून त्याचा डोंगर झालेला आहे त्याच्या बाजूला बांधलं, तोच पुन्हा मुळामध्ये मूर्खपणा आहे. वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प राबवत असताना केंद्राचा मोठा निधी खरं तर घेतला गेला. केंद्र सरकारला जर आपण याच्या पूर्ण प्रकल्पाची माहिती देतो, ती केंद्राची देखील फसवणूक आहे. आपण अशा प्रकारच्या प्रकल्पाला जर निधी केंद्राकडून घेता किंवा राज्य सरकारकडून घेता आणि त्या राज्य सरकारची केंद्राची फसवणूक करणं हाच मुळात गुन्हा आहे. आपा एवढं तुम्ही गंभीर आरोप करतायत, आयुक्त मात्र म्हणतायत की इमारत सुरक्षित होती. 30 फूट अंतर या ठिकाणी मध्ये होतं. एवढा डोंगर आहे, 30 फूट उंचीचा डोंगर आहे, आणि आयुक्त ज्या पद्धतीनं वक्तव्य करतायत, थेट आयुक्तांचे हे दिसतंय की या प्रकरणावर पडदा टाकायचा. मी तुम्हाला सांगतो, आयुक्त काही दिवसापूर्वीच या ठिकाणी आलेले आहेत. यांच्या अगोदरच्या आयुक्तांनी काही चुका केलेल्या आहेत. आयुक्त जर यामध्ये कुणाला पाठीशी घालत असेल, आयुक्त जर कुठल्या ठेकेदाराला पाठीशी घालत असेल, तर आयुक्तावर पण कारवाई करावी अशी देखील मी मागणी कराल. शेवट कुणाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कुठल्याही अधिकाऱ्याला नाही आहे. आपलेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी संबंधित खात्यामध्ये ते काम करतात. मी तुम्हाला सांगतो, कुणाच्या संबंधित खात्यामध्ये काम करतात. शिंदेसाहेब हे प्रामुख्यानं लोकांचे हिताचं काम करतात. कुठलाही अधिकारी हा शासनाचं काम करतो, शासनाच्या चौकटीत राहून काम करतो, आणि म्हणून झालेल्या प्रकाराची चौकशी करून आत्ता त्याच्यावर उघडपणे बोलणं उचित होणार नाही. मी देखील बोलणं उचित ठरणार नाही. पण त्याची संपूर्ण घटनेची चौकशी करून, महापालिकेची सभा आहे, महापालिकेच्या सभेमध्ये देखील आयुक्तांना उत्तर द्यावं लागेल. आयुक्त विजय सूर्यवंशीच्या कालावधीमध्ये हा कुठलाही प्रकार झालेला नाही. त्यांना जॉईंट होऊन काही महिने झालेले आहेत. त्यांच्या बाजू घेण्याची मग घाई करतायत का? 24 तासाच्या आत ते एवढी घाई करतायत? मी त्यांना या सगळ्या घटनेच्या बाबतीमध्ये मी स्वतः चर्चा केलेली आहे. या बाबतीमध्ये मी स्वतः मागणी करणार आहे. जो कोणी ठेकेदार असेल, संबंधित अधिकारी असेल, या बाबतीमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भात मी स्वतः मागणी करणार. आयुक्त स्वतः बोलतायत की कुणाच्या सांगण्यावरून ते आयुक्त काय बोलतात त्याच्यावरती मी उत्तर देणं बरोबर नाही. परंतु मी सांगतो प्रामुख्यानं की या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. चौकशी समिती नेमली पाहिजे. विधानसभेचं अधिवेशन आहे, याच्या बाबतीमध्ये विधानसभेत देखील हा प्रश्न गाजला जाईल. आणि कुणाच्या जीवनाशी खेळण्याचा कुणाला अधिकार नाही. चूक झाली तर चूक मान्य करावी लागेल, आणि संबंधित कोणी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. ठेकेदार असेल तरी ठेकेदारावर कारवाई केली पाहिजे. तर प्रथमदर्शनी तरी मोशी इमारत दुर्घटनेमध्ये गंभीर चूक झाल्याची या ठिकाणी दिसते, आणि ती चूक आहे तर ती चूक मान्य करायला हवी असं या ठिकाणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे या ठिकाणी म्हणतात. आणि आयुक्तांशी ते परत एकदा संवाद साधणार आहेत. आयुक्तांनी क्लीन चिट देण्याची घाई केली असा प्रश्न ते या ठिकाणी उपस्थित करतायत. आयुक्तांना जाब विचारतायत. अपेक्षा करूयात की या सगळ्या घटनेमध्ये कुणावरती तरी दोष ठेवला जाईल आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल. कॅमेरामॅन विजय राऊतसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.